नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज माझ्या मिस्टरांना कामावरून सुट्टी होती म्हणून मी त्यांना म्हणाले आज आम्हाला फिरायला घेऊन चला। तर ते म्हणाले की तुला पांडवलेणीला घेऊन जातोय। तर मित्रांनो, आम्ही आता पांडवलेणीला निघालेलो आहे। माझी मुलगी समोर बसलेली आहे आणि माझे मिस्टर गाडी चालवत आहे। मध्येच आम्हाला जुडिओ मॉल लागलेला आहे। आता आम्ही MIDC रोडने निघालेलो आहे। ही आहे अंबडची MIDC रोड मित्रांनो। आणि आता आपल्याला पुढे लागणार आहे बुद्ध स्मारक। हे बघा मित्रांनो, हे आहे बुद्ध लेणीचे स्मारक। इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे। हा आहे डोंगराकडे जाण्याचा मार्ग। हा बघा मित्रांनो, आता आपण इथं आलेलो आहे। हे दिसतंय तुम्हाला। इथून आता आपल्याला मध्ये जायचं आहे। चला मित्रांनो, तुम्हाला घेऊन जातो। इथे आलेलो आहे आपण। आता इथे चप्पल स्टँड आहे, इथे चप्पल काढायची आहे। आणि हे आहे बुद्ध विहार। बुद्ध विहाराकडे आपल्याला आता जायचं आहे। चला आता तिकडे जाऊया। चला तर माझ्या मुलींना मी सोबत घेतलेलं आहे। आता चाललेलो आहे आपण बुद्ध विहारामध्ये। बुद्ध विहारामध्ये जाताना खूप शांतता ठेवावी लागते मित्रांनो। तर चला आता मध्येच जाऊया आपण, बघूया कसं आहे मध्ये ते आपल्याला कळलंच। तर हे आहे मित्रांनो बुद्ध विहाराचं मेन गेट। तर आपल्याला तिथेच एक बाई बसलेली दिसली, तिथून आपण फुलांची टोपली घेतलेली आहे। तर आता टोपली घेऊन आपण आता मध्ये जाणार। चला मित्रांनो, इथे आल्याबरोबर आपल्याला दिसते की गौतम बुद्धाची किती भव्य मूर्ती आहे। तिथे आपल्याला आता मेणबत्ती फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। तर मी आता इथे मेणबत्त्या लावत आहेत मित्रांनो। ते पाहून घ्या तुम्ही, किती भव्य मूर्ती आहे गौतम बुद्धाची। आणि साईडलाच बाबासाहेबांचा पण फोटो लावलेला आहे। आता मी इथे मेणबत्ती पण लावून घेते आणि फुल पण अर्पण करत आहे मित्रांनो। आता आपण इथे वंदन करूया। 3 वेळा वंदन करून घ्यायचे मित्रांनो। आणि 3 वेळा वंदन झाल्यावर थोडा वेळ आम्ही शांतीसाठी बसलेलो आहे। इथे थोडा वेळ शांत बसल्याने मन प्रसन्न होतं आणि मनातील दुर्विचार दूर होतात मित्रांनो। बघा ही किती भव्य मूर्ती आहे। इथे खूप शांतता असते आणि इथे आम्ही थोडा वेळ बसून घेतलं, 15-20 मिनटं मन शांत होण्यासाठी। आता माझी मुलगी बघा इकडे तिकडे पळत आहे। आता आपण बाहेर आलेलो आहे आणि बाहेर बघा मित्रांनो, इथे गार्डन आहे। गार्डनमध्ये ध्वज दिसत आहे मित्रांनो। आणि हा आहे पुढचा पांडवलेणी पर्वत। इथे तुम्ही येऊ शकतात आणि तुमच्या मुलांना पण घेऊन येऊ शकता। खूप छान वाटतं इथे। बघा मित्रांनो, हे गार्डन बघा मित्रांनो, पांडवलेणी पर्वत। तर आपण चाललेलो आहे आता गार्डनकडे। हे बघा गार्डन, इथे खूप खेळणी आहेत। तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन इथे येऊ शकता। मुले पण मजा करतील आणि खूप खेळणी आहेत इथे खेळायला मुलांसाठी। इथे येऊन खूप मजा येते मित्रांनो आणि मन प्रसन्न होते। तुम्ही पण या इथे, एकदा भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।